दर्शक हो नमस्कार, शुभ सायंकाळ। आज 15 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। गेल्या दीड महिन्यापासून आपण सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट देत होतो, मात्र आज सायंकाळची सुद्धा उजनी अपडेट आपण देतोय। त्याचं कारणही असं आहे की जो दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग चांगल्या पद्धतीनं वाढला आहे आणि उजनीच्या वरची जी काही धरणं आहेत त्या धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा वाढला आहे। नेमका पाणीसाठा किती वाढला आहे, दौंडची विसर्ग किती वाढला आहे आणि उजनीची पाणीपातळी किती वाढली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। साधारण उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्यानं कळमोडी, वडिवळे, खडकवासला ही जी काही उजनीच्या वरची धरणं आहेत ती 50% पेक्षा जास्त भरली असून पानशेत व कासारसाही ही धरणं सुद्धा 40% भरले आणि उजनीकडे येणाऱ्या बंडगार्ड व दौंडच्या विसर्गामध्ये सुद्धा वाढ झाली असून सोमवारी सकाळी 8 वाजता बंडगार्ड येथून 13,830 क्युसेक्स तर दौंड येथून 12,524 क्युसेक्स इतका विसर्ग उजनीमध्ये येत होता। दौंड येथील जो विसर्ग आहे त्यामध्ये वाढ झालेली उजनीची पाणी पातळी आहे ती झपाट्यानं वाढण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे सोमवारी सकाळी 8 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा 33.52% इतकी होती, तर सायंकाळी 6 वाजता हा दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 21,894 एवढा वाढला आहे। तर धरणाची जी पाणी पातळी आहे ती पाणी पातळी वजा 33.17% एवढी झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळं उजनीच्या वरची जी काही 19 धरणं आहेत त्या उजनीच्या 19 धरणातील पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतोय। 19 पैकी साधारण 3 धरणं आहेत, त्या 3 धरणाचा पाणीसाठा हा 50% पेक्षा जास्त झाला आहे। जी छोटी धरणं आहेत त्यातलं कळमुडी धरण असेल ते 76.49%, वडिवळे धरण आहे ते 72.72%, खडकवासला धरण आहे ते 64.75% भरलं आहे, तर पानशेत धरण सुद्धा 44% भरलं आहे आणि एकंदरीतच नेरा खोऱ्यातील जे गुंजवणी धरण आहे ते सुद्धा धरण 50% भरण्याच्या मार्गावर असून एकंदरीतच ही वरची धरणं भरल्यानंतर जर पावसाचा जोर आणखीन वाढला तर ह्या वरच्या धरणातून येणारं पाणी हे पुन्हा धरणं भरल्यानंतर थेट उजनीमध्ये येणार आहे आणि जी उजनीची आवक आहे ती उजनीची आवक निश्चितपणानं वाढण्यास सुरुवात होणार आहे। अजूनही धरण मायनसमध्ये आहे, साधारण 18 TMC पाणीसाठा वाढल्यानंतर उजनी हे मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे आणि तिथून पुन्हा जे काय साठा आहे तो साठा वाढण्यास मदत होणार आहे। त्यामुळे उजनीचे जे काही अपडेट आहेत त्या उजनीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।